पंचांची भूमिका असेल किंवा बॉल मैदानाच्या बाहेर गेलेला आतमध्ये देणं असेल किंवा मुख्य व्यासपीठावरती जिथे कुठे कमतरता असेल ती कमतरता भरून काढणं, या सर्व गोष्टी कमिटीने केलेल्या आहेत. पहिलाच बॉल ग्रँड फिनालेचा मित्रांनो, ग्रँड फिनालेसाठी मॅच साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वाईड बॉलचा इशारा पहिल्याच बॉल जर आपण पाहिला तर आलेला आहे. अतिरिक्त धावेने श्री गणेशा झालेला आहे कासानी टीमचा. आता एका धावेने चालू झालेली गाडी किती धावेपर्यंत जाऊन थांबणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. हाई बॉल खराब बॉल आहे. खर तर असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी पाहत आहे, मागील कमिटीने देखील खूप चांगलं काम केलं होतं. ज्यार्थी अध्यक्ष धनाजी राजे शेडगे होते, त्यानंतर उपाध्यक्ष आपण पाहिलं तर सागरजी शेडगे होते आणि त्यांच्या संपूर्ण टीमने देखील खूप चांगलं काम केलं होतं असोसिएशन साठी. आता मात्र ही कमिटी देखील खूप चांगलं काम करते. आडव्या बॅटने या बॉलला मात्र दिशा दिले. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करण्यात आलेलं आहे आणि 2 धावा धावफलकावरती. या 2 धावेंच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 4 अंकावरती. पहिलं षटक प्रतीक वाघ घेऊन आलेले आहेत आणि पहिल्या षटकामध्ये धावा आतापर्यंत धावफलकावरती 4 आलेले आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना यश आलेलं नाही. आलेला आहे तो डॉट बॉल. खूप वेगाने प्रतीक वाघने मात्र हा बॉल रिलीज केलाय. टप्पा चांगला होता, लाईन देखील खूप चांगली पाहायला मिळाली. पूर्णपणे बीट केलं हर्ष बादापुरे यांना, जो फलंदाज सकाळपासून इन्फॉर्म आहे. ज्या फलंदाजाने सकाळपासून षटकारांची आतिषबाजी दाखवली असा सेट फलंदाज हर्ष बादापुरे. आडव्या बॅटने याही बॉलला उडवलंय, ताकदीच्या जोरावरती या बॉलला फेकून दिलाय, परंतु धावा किती मिळणार पंचाकडे नजरा लागलेत. केवळ सिंगल धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. पंचांनी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय असं घोषित केलेलं आहे. चला, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे. 1 धाव त्यांनी घोषित केले. पाच धावा धावफलकावरती आहेत. फटका मोठा आला होता, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. परंतु यावेळेला समोरच्या दिशेने वेगवान फटका. साहिल देवरे होते, त्यांच्या हाताला चटका जरूर दिलाय, परंतु बॉल अडवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. या बॉलच्या पाठीमागे किती धावा मिळणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. मिळालेल्या आहेत त्या फक्त 2 धावा. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 7 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. हर्ष बादापुरे मैदानाच्या आतमध्ये जोखीम घेऊन बॅटिंग करतायत. त्यांना माहित आहे माझे विकेट माझ्या संघासाठी खूप महत्वाचे आहे. विकेट देखील टिकवायचे आहे आणि धावा देखील जमवायच्या आहेत. परंतु प्रतीक वाघ यावेळेला पाठीमागचा पाय वाकवलाय. कव्हर रिजन मध्ये संधी उपलब्ध झाले, संधीचं सोनं करू शकले नाहीत. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईन लगत. तिथे मात्र बॉल गवतामध्ये अडकलेला आहे आणि याही बॉलच्या पाठीमागे तब्बल 3 धावा पूर्ण 4थी धावेचा प्रयत्न केला जाईल का नाही केला जाणार. 3 धावेवरती समाधान मानावं लागणार आहे दोन्ही फलंदाजांना आणि या 3 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 10 अंकावरती, डबल डिजिट अंकावरती. फायनलचा सामना तुम्ही पाहताय. एक मोठी मॅच, दैवड विपक्ष कासाने अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. ओहो, इथे मात्र वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाते. 11 धावा धावफलकावरती आहेत ना. ज्या पद्धतीने पाहिलं ना तर 11 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल.
प्रतीक वाघ यांना. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करते. पैशाने पूर्ण झालेली स्वप्न मरेपर्यंत टिकतात आणि कष्टाने पूर्ण झालेले स्वप्न इतिहास घडवतात. आज इतिहास कोण रचेल, स्वप्नांचा पाठलाग कोण करेल, कोणता संघ सुवर्ण अक्षरामध्ये मानाच्या करंटकावरती नाव करेल, हे पाहणं खूप गरजेचं आहे. पंचांनी हात बाहेर काढलाय. नो बॉलचा इशारा. नो +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया. 13 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल टाकण्यासाठी प्रतीक वाघ यांना खूप मोठी मेहनत करावी लागते. ज्या पद्धतीने त्यांनी बॉलिंग केली ना, त्यांनी पहिले 5 बॉल खूप चांगले टाकलेले आहेत, परंतु या वेळेला त्यांना खूप कसरत करावी लागते आणि तारेवरची कसरत त्यांना करावी लागते. आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही, हे खरं आहे. सुखाचा राजयोग आणायचा असेल ना तर खूप मोठी मेहनत करावी लागेल. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. बॉल सीमारेषेच्या बाहेर. मिळालेले आहेत त्या 4 धावा. संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष करावा लागत असेल ना तर स्वतःला नशीबवान समजा, कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात कासानी टीमच्या माध्यमातून दोन्ही फलंदाजांनी केलेली आहे. हर्ष बादापुरे यांनी 5 बॉलच्या पाठीमागे 8 बनवले आणि राहुलने 5 बनवलेत. एक चांगली पार्टनरशिप उभी होते, चांगली भागीदारी, चांगली सुरुवात. आणि या वेळेला समोरच्या दिशेने या बॉलला उडवलंय आणि उचललंय आणि फेकून दिलाय. आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आलाय. हर्ष बादापुरे यांच्या बॅट मधून मॅक्झिमम ग्लोरियस षटकार. अप्रतिम दर्जाचा नेत्रदीपक षटकार. काय फटका होता. फटक्याच्या पाठीमागे ताकद होती. ओव्हर पिच बॉल उचललाय आणि सरळ लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून फेकून दिलाय. 6 धावांसाठी हा बॉल सोडून दिलाय. दिशाहीन गोलंदाजी. स्क्वेअर मारा. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. सफेद बॉल. संकटाच्या अंधारात मनोबलाचा दिवा नेहमी प्रज्वलित ठेवा, त्याच वेळेला तुम्हाला यश प्राप्त होऊ शकेल. हाई बॉल सोडून दिलाय. आणखीन एक खराब बॉल. लागोपाठचे 2 बॉल. मेगा फायनलची मॅच आहे भाई. क्या कर रहा है साहिल देवरे. लागोपाठचे 2 बॉल खराब. 1 बॉलच्या पाठीमागे त्यांनी आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. प्रोजेक्ट स्कोर जर आपण पाहिलं ना तर 56 पर्यंत जाऊन पोहोचू शकतो या सरासरीने खेळले तर. ओहो, हेलिकॉप्टरचं उड्डाण दाखवायचं होतं, परंतु या वेळेला अपयश पदरी पडलं आणि मिळालेली आहे तो डॉट बॉल आलेला आहे. कमबॅक जरूर केलंय. जीवनामध्ये अनेक संकट येतात, अनेक संकट जातात, परंतु संकटाशी सामना करणं खूप गरजेचं आहे. आणखीन एक दर्जेदार बॉल. या बॉलच्या पाठीमागे वेग काढून घेतला. कमी गतीने हा बॉल रिलीज केला आणि डॉट बॉल. लागोपाठचे 2 बॉल डॉट आलेत. पहिल्या बॉलवरती षटकार, तदनंतर लागोपाठचे 2 बॉल खराब बॉल आणि तदनंतर लागोपाठचे 2 चांगले बॉल. संधी प्रत्येकाला मिळते. संधीचं सोनं करावं लागतं. आणखीन एक हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॉल निघून चाललाय. लावून दी कार्पेटच्या साहाय्याने. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे घसरले, पडले. बॉल शोधतायत. बॉल मिळत नव्हता. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केलेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 27 धावा. फुलटॉसचा बॉल उचललाय आणि फेकून दिलाय डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या बाहेर. अक्का गोला. उचलकर बोला. हा 6 धावांचा टोला हर्ष बादापुरे यांच्या बॅट मधून आलाय. आसमानी टोला. वाघाची डरकाळी मैदानाच्या आतमध्ये हर्ष बादापुरे यांच्या बॅट मधून पाहायला मिळते. AK-47 जशी बंदुकीतून गोळी निकलते ना, तशीच मात्र बॅट मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळालाय. 33 धावा धावफलकावरती बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. ओहो, हा बॉल सुरेख होता. टप्पा देखील अचूक होता. लाईन देखील सुरेख होती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटका 11 धावफलकावरती धावा आहेत 33 धावा. 16.50 ची सरासरी चांगली आहे कासानी टीम साठी. आता शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक. दैवत टीमच्या माध्यमातून कोणता खेळाडू घेऊन येणार हे देखील पाहणं गरजेचं आहे.
जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न एवढे करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. आज प्रयत्न करायचे आहेत. मानाच्या ट्रॉफीवरती सुवर्ण अक्षरामध्ये नाव लिहायचं असेल ना, सुवर्ण अक्षरामध्ये, तर नक्कीच प्रत्येक टीमला इथे मेहनत करायची होती. परंतु आज शेवटच्या क्षणी कासानी आणि दहिवड असे दोन संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ग्रँड फिनालेची मॅच खेळताना पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक असेल पहिल्या डावातील मार्गस्थ, जिथे मात्र प्रशांत वाघ शेवटच्या षटकासाठी सज्ज झालेले आहेत. मोने आज सौरभ शिंदे या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळत नाहीये. हा बॉल सोडून दिलाय. वाईड बॉलचा इशारा, वाईड +1 अशा 2 धावा धावफलकावरती. हर्ष बादापूर यांची बॅट तळपले. 11 बॉलच्या पाठीमागे 22 बनवलेत. राहुलने 2 बॉलच्या पाठीमागे 5 बनवलेत. राहुलने देखील सकाळपासून प्रभावित केलाय. ऑलराऊंडर खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून ते ओळखले जातात. यावेळेला समोरच्या दिशेने या बॉलला उचललाय. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पोहोचू शकणार नाहीत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा करत होते. फेकी करेपर्यंत 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. 37 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. एका बाजूने हल्ला बॉल केला जातोय, एका बाजूने वार तर दुसऱ्या बाजूने पलटवार केले जात आहेत. परंतु या वेळेला बॅटच्या स्लॉट मध्ये आल्यानंतर पार्किंग प्लॉट मध्ये बॉल न पाठवलाय. टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम जरूर केलाय. नाव आहे राहुल बादापुरे, गाव आहे कासानी. काय फटका सजवलाय, अप्रतिम. नेत्रदीपक, दर्जेदार, ताकदीच्या जोरावरती टायमिंग प्रॉपर करत असताना बॉल हवाई मार्गाने सीमारेषेच्या बाहेर काव कॉर्नर रिजन क्लिअर केलाय. बॉलने 43 धावा धावफलकावरती बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळालेली आहे. फायनलची मॅच आपण पाहत आहे. काळ कसोटीचा आहे, परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. संघर्ष करतायत दोन्ही संघ. फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल खूप चांगला आणि या बॉलच्या पाठीमागे एक चोरटी धावफलकावरती जोडलेली आहे. 44 धावा धावफलकावरती. 44 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. पावसाच्या सरी फायनलच्या मॅच मध्ये कोसळलेल्या पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सामन्यामध्ये देखील पावसाच्या सरी कोसळल्या. आता फायनलच्या मॅच मध्ये देखील पावसाच्या सरी कोसळताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आणखीन एक चांगला स्ट्रोक. बेधडक 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 कडक 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 षटकार हर्ष बादापुरे यांच्या बॅट मधून. 50 धावा धावफलकावरती. चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, और फाइनल के मैच में छक्के और चौके नहीं तो देखने में क्या मजा. मैदानाच्या आतमध्ये फायनलच्या मॅच मध्ये षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. हाई बॉल सुरेख आहे, परंतु दिशा भरकटलेली आहे. वाईड बॉलचा इशारा, वाईड +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडलेले आहेत. 13 बॉलच्या पाठीमागे 28 धावा हर्षने बनवल्यात. राहुलने 5 बॉलच्या पाठीमागे 13 बनवलेत. 52 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल. पहिल्या डावातील मंजिल मिले ना मिले ये तो मुकंदर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. हो इथे मात्र पहा पंचांनी हात बाहेर काढलाय. नो +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया. खराब बॉल. कुठेतरी प्रशांत वाघ देखील थोडेसे महागडे ठरलेत. आतापर्यंत त्यांनी 18 धावा खर्च केलेत. फ्रीडचा बॉल असेल. जिंदगी जख्मों से भरी हुई है, फिलहाल वक्त को मरहम बनाना सीख लो, हारना तो एक दिन मौत से भी, फिलहाल
जिंदगी से लढना शिकलो. आणि शेवटचा बॉल पायावरती आदळलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 55 धावा धावफलकावरती आहेत आणि अब तक 56 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे टीम कासानीने दहिवड टीम समोर. 56 धावांची आवश्यकता आहे, परंतु सकाळपासून ज्या कमिटीने खूप मोठी मेहनत केलेली आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी, ती कमिटी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. टेनिस बॉल क्रिकेट असू द्या किंबहुना रबर बॉल क्रिकेट असू द्या, प्रत्येक गावच्या माध्यमातून आयोजन केलं जातं आणि प्रत्येक आयोजनांच्या माध्यमातून सर्वांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारी आपल्या सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची कमिटी पाहताय. अध्यक्ष श्री विनोद दादा गोगावले पिसानीचे आहेत. कार्याध्यक्ष विठ्ठल जायरे अटाळी, उपाध्यक्ष सागर कदम एकयू, श्रीकांत आहिरे अटाळी, सचिव उपसचिव अमोल देवरे कातोडी बुद्रुक, खजिनदार सुनील दादा बादापुरे अंबानी, उपखजिनदार गणेश भिलारे सारकल कडवाडी, जनसंपर्क प्रमुख नितीनजी बादापुरे कासानी. ही संपूर्ण कमिटी आपण पाहताय. खऱ्या अर्थानं या संपूर्ण सीझन मध्ये एक चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. कोणत्याही प्रकारचं गालबोट न लावता संपूर्ण स्पर्धेचं आयोजन अतिशय उत्तमरित्या पार पाडणारी ही कमिटी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर रबर बॉलची ही स्पर्धा शेवटची स्पर्धा पाहायला मिळते आणि ही संपूर्ण स्पर्धेसाठी देखील संपूर्ण कमिटीनं एक चांगली मेहनत केली आणि आज संपूर्ण 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. चांगल्या संघाने सहभागी होत असताना चांगल्या सर्व संघांनी चांगला प्रतिसाद दिला. चांगल्या मॅचेस देखील पाहायला मिळाल्या. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी आयोजन कमिटीसाठी सपोर्ट सिस्टम म्हणून एक नाव मी नक्कीच आवर्जून घेईन, जे अंबानीचे आहेत. प्रकाश बादापुरे यांचं एक आवर्जून नाव घेईन. तदनंतर सुरेश देवरे यांचं देखील मी आवर्जून नाव घेईन, कारण सपोर्ट सिस्टमसाठी या कमिटीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले ही आमचे मान्यवर आहेत. त्यांचं देखील आपण आभार मानूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया, जिथे मात्र क्रिकेटचा मोठा महारण संग्राम रंगलेला आहे. सजावून घ्या, वेळ जास्तीचा घेऊ नका, विनंती असेल. फायनलचा महामुकाबला पाहायला मिळत आहे. ग्रँड फिनाली मॅच अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आपण. पहिला डाव समाप्त झालाय, दुसऱ्या डावाला होती सुरुवात. स्पर्धा तुम्ही आम्ही पाहताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत SGCA चॅम्पियन ट्रॉफी 2024चा थरार युनिक लाईव्ह ट्यूबच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्या समोर जॉईन झालेला आहे फायनलच्या मॅचसाठी, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत करतोय. आज रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, मैदानाच्या अवतीभोवती जो प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतोय त्या सर्व प्रेक्षकांचं देखील आम्ही SGCA चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत करतोय. 6व्या मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात केली जाते. 56 धावांचं लक्ष्य आहे, भलं मोठं आव्हान आहे. परंतु असं म्हटलं जातं ना, अवघड गोष्ट कराल तर सोपे जीवन जगाल आणि सोपी गोष्ट कराल तर अवघड जीवन जगाल. याही मॅच मध्ये थोडंसं अवघड आव्हान आहे. 18 बॉलच्या पाठीमागे 56 बनवायचे आहेत. परंतु गणेश देवरे आणि प्रशांत वाघ यांची पार्टनरशिप जमली ना, 2 ओव्हर पर्यंत ही पार्टनरशिप टिकली ना, तर हे आव्हान थोडंसं सोपं होईल त्यांच्यासाठी. परंतु कासानी टीमला ही जोडी लवकर माघारी पाठवावी लागेल, त्याच वेळेला मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. 18 बॉल 56 धावांची आवश्यकता. SGCA असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफीचा थरार तुम्ही अनुभवताय, खेळताय, पाहताय. एक चांगल्या दर्जाचं आयोजन, उत्तम दर्जाचं नियोजन आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळालेलं आहे. प्रेक्षकांनी, खेळाडूंनी आणि मान्यवरांनी ही स्पर्धा मात्र अक्षरशः डोक्यावरती उचलून घेतलेली आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिलाच बॉल राहुल बादापुरे आणि पहिलाच बॉल डेट घोषित केलाय.
डेड बॉल घोषित केलेला आहे. 18 बॉलच्या पाठीमागे 56 धावांची आवश्यकता. राहुल बादापुरे कासानी गोलंदाजीच्या रनवेवरती ओव्हर द विकेटने. समोरच्या दिशेने गणेश देवरे. हा बॉल अंगावरती येणारा, फक्त सन्मान दिला या बॉलच्या पाठीमागे. सेन्सिबल क्रिकेट गणेश देवरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या बॉलवरती सन्मान, खराब बॉलवरती मोठा प्रहार, ही खासियत आहे, ओळख आहे गणेश यांची. चेंडू हवेमध्ये उभा राहिलाय, परंतु क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव पूर्ण वेगाने पूर्ण केलेली आहे आणि एका धावेने श्री गणेशा झालेला आहे. अर्थातच दैवट टीमचा आता एका धावेने चालू झालेली गाडी जाऊन थांबवायची आहे तब्बल 56 या अंकावरती. आडव्या बॅटने या बॉलला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत, फेकी लगोलग केले. बॉल अडवण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. आणखीन एक धाव धावफलकावरती जोडली जाते. 2 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 15 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 54 धावा. हा बॉल सुरेख आहे, लाईन देखील सुरेख आहे, टप्पा देखील अचूक आहे. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं. आज दैवट टीम मध्ये अनेक नामांकित खेळाडू पाहायला मिळत नाहीयेत. राजन देवरे असतील, तुषार देवरे असतील, त्यानंतर फौजी असतील, अशा अनेक नामांकित खेळाडू आपल्याला पाहायला मिळत नाहीत दैवट संघामध्ये. मोहने मात्र या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळत नाही. तरी देखील या संघाने चांगला खेळ करत असताना फायनल पर्यंत मजल मारलेली आहे. हा बॉल सोडून दिलाय, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. एक धाव धावफलकावरती जोडली जाते. एक्के दुक्के से कुछ नहीं होगा. जर दैवट संघाला जिंकायचं असेल तर या मॅच मध्ये मोठे फटके खेळावे लागतील. गणेश देवरे यांच्याकडे ती ताकद आहे, नजाकत आहे. या बॉलला उचललाय. क्षेत्ररक्षक आहेत हर्ष बादापुरे, करणार नाहीत चुकी. धावत्या पावलांनी पकडलाय झेल आणि संपवलाय गणेश देवरे यांचा खेळ. फलंदाज बॅक टू द डकआउट, परतीच्या दिशेला तंबूच्या आसराला. तीन धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे 12 बॉलच्या पाठीमागे तब्बल 53 धावांची आवश्यकता. फायनलचा सामना तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. ग्रँड फिनाली मॅच. पहिलाच बॉल वेगवान, वेग चांगला आहे, टप्पा अचूक आहे, लाईन अचूक आहे, लेन देखील अचूक आहे. सर्व काही गोष्टी जुळून आल्यात आणि पहिलाच बॉल विकास बादापुरे यांनी हाताळलाय. डॉट बॉल. प्रशांत वाघ स्ट्राइक एंडला आहेत. पहिला बॉल बीट करून देणारा त्यांच्यासाठी राहिलाय. साहिल देवरे नॉन स्ट्राइकला उभे आहेत. न्यू बॅटर. उडवण्याचा प्रयत्न, आपल्याच फॉलोथ्रोमध्ये बॉल चांगल्या पद्धतीने अडवलेला आहे. आलेला आहे तो डॉट बॉल. लागोपाठचे 2 बॉल डॉट आलेले आहेत. विकास बादापुरे उदयमुख खेळाडू आहे. विकास बादापुरे यांच्याबद्दल जर चर्चा आपण केली ना तर विकास बादापुरे यांची बॉडी आहे ना ती सडपातळ आहे, परंतु उंची आहे ना ती मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि उंचीच्या जोरावरती त्यांनी मात्र हाफ ट्रॅकर बॉल सातत्याने ठेवतात. वेग देखील तितकाच देतात. आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाजाचा तिकट मारा, गोलंदाजाची धार, गोलंदाजाचं व्हेरिएशन आपल्याला सर्व काही या गोष्टीमध्ये पाहायला मिळत आहेत. विकास बादापुरे, परंतु समोरच्या बाजूने प्रशांत वाघ आहेत. फायनलच्या मॅच मध्ये बॅट बोलत नाहीये, परंतु या वेळेला प्रशांत वाघ देखील सांगून देतोय मी देखील किती वेळ शांत बसणार, मी देखील शांत बसायला संत नाहीये. माझ्या बॅट मधून आलाय एक लांब लचक षटकार. मोठा फटका आलाय. 6 धाव्यांसाठी हा टोला पाहायला मिळाला.
थोडासा आत्मविश्वास वाढवणारा हा षटकार प्रशांत वाघच्या बॅट मधून. अशा प्रकारची बॅटिंग त्यांना करावी लागेल. आणखीन एक तडाखा, लागोपाठचा दुसरा मोठा ब्लास्ट प्रशांत वाघ यांच्या बॅट मधून आलाय. लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 मोठे ब्लास्ट. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यो ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उड़ान होती है. हौसले मजबूत केलेले आहेत प्रशांत वाघने. वाघाने मात्र डरकाळी फोडले मैदानाच्या आतमध्ये. तो देखील सांगतोय शांत बसायला, मी काय संत नाहीये. ओहो, षटकार हॅट्रिकचा बॉल होता परंतु वाईड बॉल आलेला आहे. सिंगल धाव फलकावरती जोडूया. मी सातत्याने सांगत आलोय, वाघ जखमी झाला ना तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो 30 दशक तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, जो प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 40. 6 बॉल 40 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये ही एखादी जिवंत मॅच ठेवायची असेल ना दैवट टीमला, तर एखादा खराब बॉल त्यांना मिळणं आवश्यक आहे. आणि खराब बॉल वरती एखादा मोठा ब्लास्ट आला तर नक्कीच मॅच जिवंत होऊ शकते. परंतु आता दैवट टीम प्रयत्नवादी होती, आता ती टीम नशीबवादी होताना पाहायला मिळते. 56 धावांचं टार्गेट आहे. 6 बॉलच्या पाठीमागे 40 धावांची आवश्यकता आहे अजूनही. आर्यन गोलंदाजीच्या रनम्यावरती. पहिलाच बॉल, बॅटची कडा लागली, डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय. पहिल्याच बॉल वरती सिंगल धाव प्राप्त झाले. आर्यन बादापुरे यांनी देखील सकाळपासून प्रभावित केलंय. उदयमुख खेळाडू आहेत ज्यांनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आणि गोलंदाजाची धार ही सातत्यपूर्वक त्यांच्या मनगटापासून पाहायला मिळाली. फुलटॉसचा बॉल, नो बॉलचा इशारा आलाय. नो +1 अशा 2 धावा धावफलकावरती. या बॉल वरती मोठा प्रहार येणं गरजेचं होतं. अजूनही हिम्मत हरायला तयार नाहीये साहिल देवरे. आयुष्यात सगळं हरलात तरी चालेल, परंतु हिम्मत कधीच हरू नका, कारण हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असते. अजूनही मॅच मी म्हणेन संपलेली नाहीये. एखाद्या वेळेला मोठा ब्लास्ट येतो आणि खराब बॉल येतो तर मॅच जिवंत होण्याचे चान्सेस आहेत. फीडच्या बॉल वरती फटका खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडूने सीमारेषा ओलांडले. 4 धावांसाठी आलाय संघर्षाचा चौकार. संघर्ष नक्कीच करतायत साहिल देवरे देखील. आयुष्यात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिम्मत त्यालाच असते किंमत. हो, इथे मात्र कोणतीही धाव मिळणार नाही. आलेला आहे तो डॉट बॉल. आता मात्र या मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. हा बॉल सोडून दिलाय. वाईड बॉलचा इशारा नक्की आलाय. सिंगल धाव प्राप्त होईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 3 बॉलच्या पाठीमागे 32 धावांची आवश्यकता.
हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना अपयश आलंय. आणखीन एक डॉट बॉल मिळताना पाहायला मिळतोय. आता फक्त 2च बॉल शिल्लक आहेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न सातत्यपूर्वक केला जातोय. बॉल सीमारेषे लगत पाहायला मिळतोय. शर्यत लागली होती आणि बॉलने सीमारेषा ओलांडले 4 धाव्यांसाठी. शेवटचा बॉल या संपूर्ण स्पर्धेतील आणि शेवटचा बॉल आलेला आहे डॉट बॉल. आणि SGCA चॅम्पियन ट्रॉफी वरती सुवर्ण अक्षरामध्ये नाव लिहिलंय KCC क्रिकेट क्लब कासानी. या टीमने त्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक बॅड लक टीम दैवड संघ. फायनलच्या मॅच मध्ये दैवड संघाला पराभूत व्हावं लागलं, परंतु काही हरकत नाहीये. द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. दैवड संघ प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. कासानी संघ आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे कातवडी बुद्रुक संघ. तिन्ही संघांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक बाकीच्या इतर टीम्स, आपण चांगला खेळ केलात. पुढील स्पर्धेसाठी सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. फायनलचा अंतिमचा सामना देखील खूप चांगल्या पद्धतीने रंगला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला आहे, ज्याने 15 बॉलच्या पाठीमागे 30 धावांची तुफानी खेळी साकारली. 3 षटकार ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले असा हर्ष बादापुरे ठरलाय फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो.